आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे पतंग उडवत आहेत. हातामध्ये त्यांचे पतंग देखील आहे. काही मिनिटांपूर्वी ते पतंग देखील उडवत होते. तुम्ही पतंग नेमका सण आहे म्हणून उडवताय का तुमच्या पक्षाचं चिन्ह आहे म्हणून उडवताय? दरवर्षी जेव्हा संधी मिळाली कधी क्रिकेट खेळतो, कधी गुल्ली डंडा खेळतो, कधी पतंग उडवतो, संधी मिळाली तर, समय मिळाला तर. पण यावर्षी आवर्जून जेव्हा आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की आमच्या आदरणीय पालकमंत्री साहेबांनी इलेक्शन कमिशनला पत्र लिहिले की MIM पक्षाकडून ते पतंग जे आहे ते तुम्ही परत घ्या, कारण लोकांवर त्याचा प्रभाव होणार आणि ते 15 तारखेला जाऊन पतंगवर मतदान करतील. तर मी म्हटलं की नाही, या वर्षी मकर संक्रांती मीही साजरा करणार आहे करके. आणि दुर्दैव असं वाटतं की जे दरवर्षी इतकं मोठं सण ते साजरा करायचे, आज यावर्षी साजराच करत नाही आहे. कोणाच्याही हातात आपल्याला पतंग दिसत नाही. नाही आपण पत्रकार या नात्याने आपल्याला माहीत आहे की अतुल सावे असू द्या, खैरे साहेब असू द्या, दानवे साहेब असू द्या, शिरसाट साहेब, ते दरवर्षी पतंग इतकं जोराने आणि खूप मीडिया इव्हेंट करायचं. यावर्षी का? म्हणजे तुमच्या भीतीमुळे यावर्षी त्यांनी सण साजरा केला असं म्हणायचं? भीती नाही, त्यांना मला हे सांगायचे आहे, तुमच्यासाठी एका आपला धार्मिक सण महत्वाचा आहे का हे घाणेरडी राजनीती तुमच्यासाठी महत्व? आज तुम्ही सिद्ध करून दिले की आम्हाला मकर संक्रांती महत्वाची नाही आहे, आम्हाला हे कॉर्पोरेटरसाठी जे निवडणूक होत आहे ते महत्वाची आहे. नाहीतर तुम्ही प्रामाणिकपणे जसं दरवर्षी पतंग उडव, यावर्षी सुद्धा करायला पाहिजे होतं. बरं, तुम्ही 12 वाजताच पतंग उडवणार होते, मात्र तुम्ही का 3 वाजता उडवता? आता 3 वाजलेले आहे. हे की मी फक्त घोषणा केली की मी 12 वाजता आमखासला येणार आहे. मला इतके सारे पोलीस अधिकाऱ्यांचे फोन येऊ लागले, सर आप 12 बजे वहां पे पतंग उडाने जा रहे. मग बोला काय, म्हणजे त्याच्यामध्ये काय वाईट आहे? सगळे शहरामध्ये पतंग उडवत आहे, तर माझ्या बाबतीत काय? नाही बोलले सर खूप सारे लोक तिथे जमा होतील करके. ठीक आहे, मी माझ्या घराच्या समोर तर उडवू शकतो ना करके. तर मी घराच्या समोर 3 वाजता. आजचाच तो दिवस होता, ह्या दिवसासाठी तुमच्या चिन्हावरच बंदी आणावी अशी मागणी केलेली होती. आज तुम्ही पतंग उडवता. ज्ञानी आहे, मी त्यांना प्रामाणिकपणे धन्यवाद देतो. तू माझे लाखो रुपये जे आहे ना तुम्ही वाचवले. कोणी वाचवले? आमचे आदरणीय ज्ञानी पालकमंत्री साहेबांनी. जेव्हा ते इलेक्शन कमिशन मध्ये धावून गेले, नाही हे पतंग जे आहे ना, हे पतंग जे आहे ना ते परत घ्या MIM कडून, नाहीतर याचा प्रभाव जे आहे लोकांवर राहतील आणि 15 तारखेला ते जाऊन पतंगवर बटन दाबतील करके. तर मी लाखो रुपये खर्च केलं असतं तर इतकी पब्लिसिटी मला मिळाली नसती जितकं आदरणीय आपले संजय शिरसाट साहेबांनी मला दिली. तर धन्यवाद संजय शिरसाट साहेब, आणि माझ्या वतीने तिळगुळ घ्या आणि आता गोड गोड बोला. बरं, एकनाथ शिंदेची सभा सुरू होती छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्याच वेळेला एक पतंग कटला, त्यांच्या समोर येऊन पडला. तर ते म्हटले आता तुमची पतंग काटणारच आहोत असे आम्ही, आणि त्यांच्या समोर तो पतंग पडला, खूप व्हायरलही झाला. तर पतंग कोणाची निशाणी का असं देखील त्यांनी विचारलं. मी सांगतो ना, त्यांना असं वाटलं की ते पतंग कोणीतरी कापलं आणि त्यांच्या समोर येऊन मी कापलं आणि मी पाठवलं होतं त्यांच्या स्टेजच्या जवळ, कारण त्यांना मला एक आठवण करून द्यायची होती की साहेब आपण दोघं मिळून 14 तारखेला मकर संक्रांती येत आहे. अरे राजनीती गेली खड्ड्यात. तर काय म्हटलं त्यांनी? पतंग कापली, पतंग कट गई, असंच बोलले होते ना. आता बघा किती पतंग आम्ही उडवत आहे. आणि माझी अपेक्षा हे आहे, आपण हिंदुत्ववादी नेते आहे ना साहेब, मग मकर संक्रांती का साजरा करत नाही आहे? तिळगुळ वाटले की नाही कार्यकर्त्यांना? सगळ्यांना वाटलं. नेत्यांकडे गेले का? तुमचे जुने सहकारी चंद्रकांत खैरे होते, खैरे साहेब, दानवे साहेब, भुमरे साहेब, संजय शिरसाट साहेब, अतुल सावे साहेब, जयस्वाल साहेब आणि कोणाकोणाचं नाव घे, केनेकर साहेब, यांना सगळ्यांना मी माझ्या वतीने मकर संक्रांतीचा पुन्हा पुन्हा हार्दिक शुभेच्छा देतो, तिळगुळ देतो आणि गोड गोड बोलण्याची अपेक्षा त्यांच्याकडून ठेवतो. आपण पाहतोय जे नेते याच चिन्हावर बंदी आणायची मागणी करत होते, त्याच नेत्यांना कुठेतरी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत मकर संक्रांतीच्या इम्तियाज जलील यांनी शुभेच्छा दिल्यात. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.